student, last lecture we have studied cryptography, advantages of cryptography, some 5 important content of cryptography. That is, first is plain text, ciphertext, encryption, decryption, and secret key. So the next point is cryptanalysis. Cryptanalysis is a Greek word where cryptons means hidden and the analyze means the loosen. The definition: the cryptanalysis is the process of defecting cryptography security system and gaining the access to the content of encrypted message without the use of cryptographical key. Cryptanalysis finds the weaknesses of the cryptographic system that will allow to retrieve the plain text from the ciphertext without need of key or algorithm. This is known as breaking the ciphertext and crypto system. क्रिप्टोअनालिसिस मध्ये काय केलं जातं की आपले जे सिफर टेक्स्ट आहे किंवा आपला जो प्लेन टेक्स्ट आहे तो ऍक्सेस करून त्याच्या थ्रू विदाउट की वापरून आपण डेटा गेन करणे म्हणजे काय झालं, क्रिप्टो अनालिसिस ही प्रोसेस झाली. मग आपण त्याच्यासाठी वेगवेगळे काही टाईप दिलेले आहेत ते आपण म्हणजे कशा प्रकारे क्रिप्टो अनालिसिस अटॅक करू शकतात ते दिलेले आहेत. त्यामध्ये फर्स्ट आहे सायफर टेक्स्ट ओनली अटॅक. Ciphertext only attacks the cryptanalyst has no knowledge of the plain text and has to work only the ciphertext. This need to accurate guesswork and how the message could be wrote. The attack is completely successful. The corresponding plain text can be deducted, and even better if the key is infrared. The attacker analyzes the ciphertext and to try to figure out the original plain text, also refers to the known the ciphertext attack. ciphertext ओनली अटॅक्स मध्ये काय असतं की अटॅकरला फक्त सायफरटेक्स्ट जो आपला आहे तोच माहिती असतो. सपोज आपली सिस्टीम कशा प्रकारे वर्कआउट करते, इथे सेंडर असतो त्यानंतर तुमचा हा डेटा असतो इन्क्रिप्ट केलेला डेटा असतो, तो एम म्हणून डिफाईन केला. त्यानंतर तुमचा हा जे नेटवर्क आहे, त्यानंतर डिक्रिप्ट केलेला डेटा तो एक इथे असतो आणि नंतर आला रिसिव्हर. सो अशा प्रकारे तुमचं हे वर्किंग होत असतं क्रिप्टो अनालिसिस मध्ये. मग सायफरटेक्स्ट ओनली मध्ये काय असतं की अटॅकर जो असतो त्याला ओनली फक्त हा जो डेटा आहे तुमचं हे जे सिफरटेक्स्ट आहे तोच डेटा त्याच्याकडे असतो आणि त्याच्या थ्रू पर्टिक्युलर गेस लावून त्याला गेसवर्कने ऍक्च्युली जो प्लेन टेक्स्ट आपला जो इथे जो सेंडर प्लेन टेक्स्ट सेंड करणार तो प्लेन टेक्स्ट काय आहे हे फाइंड आउट करणं म्हणजे सायफरटेक्स्ट ओनली अटॅक आहे. त्यानंतर नोन प्लेन टेक्स्ट ओनली अटॅक. नोन प्लेन टेक्स्ट ओनली अटॅक यामध्ये काय असतं, the crypto analysis has knowledge of the portion of the plain text from the ciphertext. Using this information, the crypto analysis tries to infer the key use of the product and the ciphertext. Example: the company banners, fine holders, and which are the found the commonly of all the documents in a particular company. Known plain text only attack मध्ये काय attacker known some combinations of the PI and CI based on that retrieve the decryption of the message. म्हणजे यामध्ये काय सांगितलेलं आहे की पहिल्यांदा जेव्हा तुम्ही ह्या आधी किंवा 1 वर्ष आधी किंवा 6 महिन्या अगोदर जर एखादा मेसेज सेंड केला असेल इन्क्रिप्ट करून, प्लेन टेक्स्ट इन्क्रिप्ट करून सायफर टेक्स्ट मध्ये कन्वर्ट करून जेव्हा रिसिव्हरला सेंड केलेला असेल, मग तो जो डेटा आहे तो अटॅकरकडे असतो. तो म्हणजे काय झाला तुमचा PI आणि CI. मग ते जे जो डेटा आहे तो त्याचं ते कॉम्बिनेशन आहे ते अटॅकरकडे पहिला असतंच. सो मग काय आहे की अटॅकरला जो आपला सायफर टेक्स्ट आहे तो अटॅकरकडे मिळालेला आहे. मग अटॅकर काय करतो की मागचे जे कॉम्बिनेशन्स आहेत त्याच्या बेस्ट वरती तो आता जे सेंड केलेला आपला सायफर टेक्स्ट त्याला जो मिळालेला आहे त्याच्यावरती तो कॉम्बिनेशन्स वगैरे अप्लाय करून तो ऍक्च्युली प्लेन टेक्स्ट काय आहे ते फाइंड आउट करण्याचा ट्राय करतो. म्हणजे त्याला त्या अटॅकला कोणता अटॅक बोलतात, नोन प्लेन टेक्स्ट ओनली अटॅक. ठीक आहे. त्यानंतर थर्ड इज चूजन प्लेन टेक्स्ट अटॅक. Model of the crypto analysis which assume that the attacker chosen random text to be an encrypt and obtain the ciphertext. यामध्ये असं सांगितलेलं आहे की हा सेंडर आहे, रिसिव्हर आहे, हा जो तुमचा आहे प्लेन टेक्स्ट आहे
इन्क्रिप्ट करून नंतर तो रिसिव्हरकडे सेंड केलेला आहे. मग यामध्ये काय आला, हा जो आपला नेटवर्क आहे तो सर्वांसाठी अवेलेबल आहे. मग अटॅकर जो असतो तो काय करतो की काहीतरी ऑप्शन्स थ्रू तो जो सेंडर आहे त्याच्याशी ऍक्सेस करण्यासाठी तो फाइंड आउट करतो, त्याचं युजर नेम अँड पासवर्ड जे काय असेल ते फाइंड आउट करून तो काय करतो की रॅन्डम प्लेन टेक्स्ट प्रोव्हाइड करतो त्याला. म्हणजे रॅन्डम प्लेन टेक्स्ट, आपल्याकडे जे प्लेन टेक्स्ट आहेत, नॉर्मल जे टेक्स्ट आहेत तो त्याला एक्सचेंज करायला स्टार्ट करतो. मग त्याच्या थ्रू काय होतं की हा जो सेंडर आहे तो त्याचा इन्क्रिप्शन त्याला सेंड करतो. मग त्या इन्क्रिप्शन केलेला जो मेसेज आहे तो आणि त्याला सायफर टेक्स्ट जो मिळालेला आहे तो, मग ते कॉम्बिनेशन्स तो कम्पेअर करून त्याच्या थ्रू प्लेन टेक्स्ट मिळवण्याचा ट्राय करतो. म्हणजे काय, चूजन प्लेन टेक्स्ट अटॅक. याच्यामध्ये काय केलं जातं की अटॅकर आहे तो त्याचं नॉलेज यूज करून जो सेंडर आहे त्याला रॅन्डम प्लेन टेक्स्ट सेंड करतो आणि त्या प्लेन टेक्स्ट सायफर टेक्स्ट मध्ये कन्वर्ट करून जो सेंडर आहे तो त्याला पाठवतो. मग त्याला जे ओरिजिनल जो आपला मेसेज सेंड केलेला आहे सेंडरने, त्याचा जो सायफर टेक्स्ट मिळालेला असतो त्याच्याशी त्याने सेंडरने जो त्याला मेसेजेस सेंड केलेले आहेत त्याच्याशी कम्पेअर करून तो जो ओरिजिनल मेसेज, जो ओरिजिनल प्लेन टेक्स्ट आहे तो फाइंड आउट करण्याचा ट्राय करतो. देन नेक्स्ट टाइप इज chosen cipher text. Attacker can analyze any cipher text CI and gets the corresponding decryptions plain text PI. यामध्ये असं सांगितलेलं आहे जसं तुमचं मगाचं नेटवर्क असं होतं तसं सेम इकडे सेंडर आहे, इथे हा तुमचा प्लेन टेक्स्ट आहे अँड देन हे नेटवर्क आहे, हा तुमचा रिसिव्हर आहे. ठीक आहे, तो इथे बघा जो अटॅकर आहे तो काय करतो, नेटवर्क त्याला ऍक्सेस असतो. मग अटॅकर काय ट्राय करतो की हा जो रिसिव्हर आहे त्याला रॅन्डमली सायफर टेक्स्ट प्रोव्हाइड करतो त्याचा डेटा त्याचं हे ऍक्सेस करून, आणि त्याच्या थ्रू तो काय करतो की वेगवेगळे जे सायफर टेक्स्टचे कॉम्बिनेशन्स आहेत ते रिसिव्हरला तो सेंड करतो. मग रिसिव्हर काय करतो, त्याच्या कॉम्बिनेशन्सला जे प्रोव्हाइडेड आहे तसे ते कॉम्बिनेशन्सला ऍप्लिकेबल असतील तसे तो प्लेन टेक्स्ट त्याला अटॅकरला सेंड करतो. सो मग काय होतं की याच्या थ्रू तो काय करतो की जो सायफर टेक्स्ट त्याला ओरिजिनल मेसेजचा मिळालेला आहे तो आणि रिसिव्हरने पाठवलेल्या प्लेन टेक्स्टच्या कॉम्बिनेशन्सचे कंपॅरिझन करून तो जो ओरिजिनल प्लेन टेक्स्ट आहे ते फाइंड आउट करण्याचा ट्राय करतो. म्हणजे काय, चूजन सायफर टेक्स्ट अटॅक. यामध्ये काय केलं जातो, जो अटॅकर आहे तो रिसिव्हरशी कॉम्बिनेशन करून रिसिव्हरला काही सायफर टेक्स्ट पाठवतो वेगवेगळे कंबाईन करून, आणि त्या सायफर टेक्स्टचे प्लेन टेक्स्ट मध्ये कन्वर्ट करून जो रिसिव्हर आहे तो त्याला सेंड करतो. मग जो अटॅकर आहे तो काय करतो, जे कॉम्बिनेशन्स पाठवलेले होते त्याच्या थ्रू तो आपल्याला ओरिजिनल जो मिळालेला सायफर टेक्स्ट आहे त्याच्या कॉम्बिनेशनला कंपॅरिझन करून प्लेन टेक्स्ट काय आहे ते फाइंड आउट करण्याचा ट्राय करतो. हा झाला कुठला, चूजन सायफर टेक्स्ट अटॅक. Then next is man in the middle attack. The attacker then perform the key exchange with each party and original parties behaves that they are exchanging key with each other. सो यामध्ये काय केलं जातं, नेटवर्क ऍक्सेस सर्वांना असतो, इंटरनेट असल्यामुळे तो कोणालाही ऍक्सेस होतो. अटॅकर काय करतो की हा जो नेटवर्क ऍक्सेस आहे त्याच्यामध्ये येऊन ह्या दोघांशी पण की एक्सचेंज करण्याचा म्हणजे फेक कीज एक्सचेंज करतो. मग सेंडरला काय वाटतं की हा ओरिजिनल जो आपली रिसिव्हर पार्टी आहे तीच की एक्सचेंज करते, त्याच्यामुळे ते ओरिजिनल की सुद्धा त्याच्याशी एक्सचेंज करते. सेम वे रिसिव्हरला पण काय वाटतं की आपल्याला जे कीज पाठवतोय तो सेंडर साइडचाच माणूस आहे, सो रिसिव्हर सुद्धा की एक्सचेंज करायला ट्राय करतो. मग ह्या दोघांनाही अननोन पर्सन असतात की ऍक्च्युली आपण थर्ड पार्टीला की एक्सचेंज करतो. मग अशा प्रकारचा जो अटॅक असतो त्याला मेन इन द मिडल अटॅक. म्हणजे काय, दोन्ही सेंडर अँड रिसिव्हरच्या मध्ये कंबाईन करून तो काय जो अटॅकर आहे तो दोघांशी पण की एक्सचेंज करतो, पण सेंडर अँड रिसिव्हरला माहित नसते की ऍक्च्युली आपण ओरिजिनल जे म्हणजे ऑथराइज पर्सन आहेत त्यांच्याशी की एक्सचेंज करतोय की फेक पर्सनशी की एक्सचेंज करतोय. मग त्या अशा प्रकारच्या अटॅकला काय बोलतात, मेन इन द मिडल अटॅक. अँड लास्ट इज टायमिंग डिफरन्शियल पॉवर अनालिसिस, crypto analysis. These techniques measure the time between the exchange the key into each parties. याच्यामध्ये काय केलं जातं, जेव्हा
की एक्सचेंज केली जाते, त्यावेळी अटॅकर असतो तो ऑब्झर्व करत असतो दोन्ही ट्रान्झॅक्शन, म्हणजे सेंडर रिसिव्हरचे जे काय मुवमेंट्स असतात त्याच्यावरती अटॅकर वॉच ठेवूनच असतो. सो त्या जेव्हा सेंडर रिसिव्हरला की एक्सचेंज करत असतो त्यावेळी तो अनालाइज करतो की ऍक्च्युली टायमिंग किती लागला, की ए कडून बी कडे की एक्सचेंज व्हायला टाइम किती लागला. सो त्या टायमिंगच्या गेसने तो ट्राय फाइंड आउट करतो की ऍक्च्युली ती की कोणती, म्हणजे इन्क्रिप्शनची जी की आहे ती कुठली असू शकते. मग त्या टाईपच्या अटॅकला टायमिंग डिफरन्शियल पॉवर अनालायसिस असं म्हणतात. ठीक आहे, अशा प्रकारे आपण काय शिकलोय की क्रिप्टो अनालायसिस कोणते आहेत ते शिकलोय. अँड क्रिप्टो अनालायसिसचे 6 टाईप बघितले. फर्स्ट इज सायफर टेक्स्ट ओनली अटॅक, नेक्स्ट इज नोन प्लेन टेक्स्ट ओनली अटॅक, थर्ड इज चूजन प्लेन टेक्स्ट अटॅक, फोर्थ इज चूजन सायफर टेक्स्ट अटॅक, फिफ्थ इज मेन इन द मिडल अटॅक, अँड सिक्स इज टायमिंग अँड डिफरन्शियल पॉवर अनालायसिस. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे सिमेट्रिक क्रिप्टो अनालायसिस. सिमेट्रिक क्रिप्टो अनालायसिस is the single key technique, that is encryption and decryption key are same, that is single key is used both encryption and the decryption. This single key is owned only the sender and the receiver. This key is not provided by any other except the sender and receiver, and that's why it is also known as a private key. It is a private key to just sender and receiver and hidden from all others. सिमेट्रिक क्रिप्टोग्राफी त्याला प्रायव्हेट की इन्क्रिप्शन असं सुद्धा म्हणतात. यामध्ये काय होतं किंवा क्रिप्टोग्राफी जेव्हा वर्कआउट होत असते, आपण जेव्हा आपला प्लेन टेक्स्ट सायपर टेक्स्ट मध्ये कन्वर्ट करून त्यानंतर तो इन्क्रिप्ट करून तो डिक्रिप्शनसाठी पाठवतो रिसिव्हरकडे, त्यावेळी जे ट्रान्झॅक्शन होत असतं त्यावेळी इन्क्रिप्शनसाठी आणि डिक्रिप्शनसाठी एक पर्टिक्युलर की सेंडर अँड रिसिव्हरला पाहिजे असते. मग ती जी की आहे ती सिंगल ओनली वन कीने, फॉर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर तुम्ही घराचं जे लॉक आहे, तुम्ही बाहेर जात असताना जेव्हा तुमच्या घराला लॉक करता, सेम त्याच कीने तुम्ही घरी आल्यानंतर त्याच कीने तुम्ही लॉक ओपन करता. मग सेम जे ट्रान्झॅक्शन आहे, सेम जे प्रोसेस आहे, ती प्रोसेस सिमेट्रिक क्रिप्टोग्राफीमध्ये होते की सेम की यूज करून, सिंगल की यूज करून डेटा इन्क्रिप्ट अँड डिक्रिप्ट केला जातो. म्हणजे काय, सिमेट्रिक क्रिप्टोग्राफी. सिमेट्रिक क्रिप्टोग्राफीमध्ये 2 टाइप्स आहेत, एक स्ट्रीम सिफर सबस्टिट्यूशन म्हणतात त्याला, अँड सेकंड इज ब्लॉक सिफर, त्याला ट्रान्सपोजिशन म्हणतात. मग यामध्ये बघा सिमेट्रिक क्रिप्टोग्राफीचं वर्किंग कसं होतं. हा तुमचा सेंडर आहे, त्याने ही त्याची इन्क्रिप्शन की आहे. मग जे ही सिक्रेट की यूज करून इन्क्रिप्शन केला, डेटा तुमचा आहे तो इन्क्रिप्ट केला प्लेन टेक्स्ट मधला, आणि त्यानंतर हे तुमचं ट्रान्समिशन जे नेटवर्क आहे ते इंटरनेट असू शकतं किंवा वेगळं कोणतंही नेटवर्क असू शकतं, क्लाउड असू शकतं. सो हे ट्रान्समिशन एरिया आहे. त्यानंतर तुमचा हा जो डेटा आहे, इन्क्रिप्ट केलेला डेटा आहे, सायफर टेक्स्ट आहे, तो रिसिव्हरच्या एंडला आला. रिसिव्हरने ती सेम सिक्रेट की यूज करून जो मेसेज आहे तो डिक्रिप्ट केला आणि त्याला प्लेन टेक्स्ट मिळाला आणि रिसिव्हरने तो रीड केला. सो दॅट इज द कम्युनिकेशन बिटवीन सेंडर अँड रिसिव्हर इन अ सिमेट्रिक क्रिप्टोग्राफी. देन आपण त्याच्यावरचा पहिला टाईप बघूया, स्ट्रीम सिफर. स्ट्रीम सिफरला दुसरा वर्ड काय आहे, सबस्टिट्यूशन. ठीक आहे, स्ट्रीम सिफर ऑपरेट ऑन अ सिंगल बीट ऍट द टाइम वेअर एव्हरी अल्फाबेट्स इज सबस्टिट्यूट विथ any other alphabets. The latter was substituted in a cyclic manner such the last alphabet Z is followed by A. The number of called as encryption key. याच्यामध्ये काय आहे की ऑपरेशन ऑन द सिंगल बीट ऍट अ टाइम एव्हरी अल्फाबेट इज सबस्टिट्यूशन. म्हणजे जे अल्फाबेट्स आहे त्याच्या थ्रू, म्हणजे प्रत्येक अल्फाबेटला त्याचं सिंगल बीट्स थ्रू कन्वर्ट केलेलं असतं आणि नंतर त्याच्यावरती ऑपरेशन्स परफॉर्म केले जातात. तर यामध्ये आपण एक एक्झाम्पल, हे एक मॉडेल आहे. यामध्ये बघा एम हा तुमचा सेंडर आहे आणि इथे काय केलंय, एक्सऑर केलेला आहे आणि की स्ट्रीम जनरेटर आहे. इथे काय होते की तुमचा जो डेटा आहे तो कन्वर्ट केला जातो आणि नेक्स्ट या साईडला जाऊन पुन्हा की जनरेटर यूज करून तो इन्क्रिप्ट केला जातो आणि नंतर रिसिव्हरला तो मिळतो. ठीक आहे, एक एक्झाम्पल बघायचं झालं तर श्रीधर हे नाव आहे. श्रीधर नावाचं आपण बीट मध्ये कन्व्हर्सेशन केलंय. मग हे आपण सपोज हे कुठलंही रॅन्डम तुम्ही लेटर घेऊ शकता, रॅन्डम नाव घेऊ शकता. मी श्रीधर हे नाव घेतलंय. सो त्याचे बीट्स मध्ये कन्व्हर्जन काय आहे, 10111010.
मग ह्याचं जर आपण क्रिप्टो अनालिसिसच्या लँग्वेजमध्ये बोलायला गेलो तर हे काय आहे, तुमचा जो मेसेज हा तो तुमचा मेसेज आहे, मग तो त्याचं कन्व्हर्जन कसं होतं बीट वाईज, म्हणजे M1 M2 M3 म्हणजे अप टू सॉन तुमचे जेवढे बीट्स असतील त्याचे M1 M2 M3 आणि त्याच्यावरती जी की अप्लाय करणार ती कुठली असणार, K1 K2 K3 अप टू सॉन KI, म्हणजे तुम्ही ज्याच्यावरती जेवढे कीज यूज करणार ते, आणि त्याच्यानंतर त्याचं सायफर टेक्स्ट कन्वर्ट झाल्यानंतर तो टेक्स्ट म्हणजे काय आहे C1 C2 C3 अप टू सॉन CI. अशा प्रकारे तुम्हाला हे समजलं असेल. हा M1 हे तुमचा मेसेज आहे, त्याच्यावरती एक्सॉर यूज केलेला आहे आणि त्याचं की त्याच्यावरती जी की यूज केली आहे ती K1 K2 K3 अप टू सॉन KI आहे आणि त्याचं सायफर टेक्स्ट मध्ये कन्वर्ट झाल्यानंतर ते कन्वर्टेड टेक्स्ट जो टेक्स्ट आहे तो कोणता आहे C1 C2 C3 अप टू सॉन CI. अशा प्रकारे आणि हे आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे, श्रीधर नावाचा हे एक नाव घेतलेलं आहे, त्याचा आपण बीटमध्ये कन्वर्जन केलं. त्याचं बीटमध्ये कन्वर्जन काय आहे 10110110. ठीक आहे. आणि ही जी आहे ती तुमची एक सिक्रेट की आहे, त्या की थ्रू तुम्ही तुमचं जे आहे ऑपरेशन आहे ते म्हणजे आपला डेटा जो आहे तो आपल्याला आता इन्क्रिप्ट करायचा आहे, तो इन्क्रिप्शनचं काम करणार आहोत त्याच्यावरती एक्सॉर यूज करून. सो एक्सॉरचं ट्रूथ टेबल तुम्हाला माहिती आहे. एक्सॉर काय करतं, सेम जे बीट्स असतील ते 0 अँड अपोजिट जे बीट असतील ते 1 हे माहित असणार तुम्हाला. सो आपण त्याप्रमाणे वर्कआउट करूया. एक्सॉर 0 1 1 0 1 0 1 1 1 0 0 0 0 1 1 0 0 1 1 0 1 1 1 0 1. ठीक आहे. अशा प्रकारे आपलं कन्व्हर्जन झालंय. म्हणजे हा तुमचा आहे तो ओरिजिनल टेक्स्ट आहे, M म्हणू शकता. ही तुमची की आहे आणि हा तुमचा इन्क्रिप्ट झालेला म्हणजे सायफर टेक्स्ट आहे. ठीक आहे. आता या सिमेट्रिक क्रिप्टोग्राफीमध्ये काय सांगितलेलं आहे की तुम्ही सेम की वापरून तुमचा जो डेटा आहे तो इन्क्रिप्ट टू डिक्रिप्ट करू शकता. मग आता हा तुम्ही डेटा केलेला आहे तो काय आहे, सायफर टेक्स्ट म्हणजे इन्क्रिप्ट केलेला. हा तुमचा ओरिजिनल आहे, त्याच्यावरती की तुम्ही अप्लाय केल्याने हा डेटा तुम्ही इन्क्रिप्ट केलाय. सो आपण सेम की यूज करून हा जे डेटा आहे तो डिक्रिप्ट करायचा आहे एक्सॉर यूज करून. आपण बघूया की कोणती यूज केली, 0 1 0 1 0 1 0 1 0 1. ठीक आहे. सेम की ही जी की यूज आपण केली आहे तीच की यूज करूया आणि त्याच्यावरती आपण पुन्हा एकदा एक्सॉरच अप्लाय करणार आहोत. सो आपले बीट बघा 1 1 0 1 0 1 0 1 1 0 0 0 1 0 1 1 1 0 1 1 1 0 and 1 0 is 1. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता. हा तुमचा ओरिजिनल मेसेज आहे आणि इथे तुम्ही की यूज करून तो मेसेज सायफर टेक्स्ट केलाय म्हणजे इन्क्रिप्ट केलाय आणि पुन्हा तुम्ही की यूज करून अशा प्रकारे तो जो मेसेज आहे तो डिक्रिप्ट केलाय. सो मेसेज सेम आहे, बीट टू बीट तुम्ही चेक करू शकता. सेम मेसेज आपण जसा कन्वर्ट आधी केला होता तो सेम तुम्ही की यूज करून तोच मेसेज तुम्हाला मिळालेला आहे. अशा प्रकारे स्ट्रीम सिफर किंवा सबस्टिट्यूशन अनालिसिस आहे ते क्रिप्टोग्राफीमध्ये यूज केलं जातं. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. काही कोणता एखादा पॉइंट समजला नसेल, क्लिअर झाला नसेल तर प्लीज तुम्ही मेसेज करून विचारू शकता. थँक्यू.